अपयश नाही आलं अशातला भाग नाही, अपयश पदोपदी येत होतं. पण मी नेहमी असं मनाला म्हणलं की या क्षेत्रामध्ये मला कोणी ये म्हणून मी आलो का? नाही. मी माझ्यासाठी आलो, स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी आलो, लोकांना आनंद देण्यासाठी आलो. मग हे अपयश आपण पचवलंच पाहिजे. जर मी एखादी गोष्ट करतोय आणि ती लोकांना आवडते, प्रेक्षकांना आवडते, तर याचा अर्थ मी जे करतो ते चांगलं करतोय. त्याची आज ना उद्या कधीतरी मला पोचपावती मिळणार आहे. हे पेशन्स मी ठेवले आणि माझं लोकांना हेच सांगणं आहे. आता तर हे क्षेत्र इतकं वास्ट झालंय. तुम्ही जर म्हणाल की मी आल्या आल्या मला यश मिळेल तर असं होणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट या क्षेत्रात आपल्याला काय द्यायची असते तर तुमचं वय. सगळ्या फील्डमध्ये इन्व्हेस्टमेंट पैसे अशी आहे, या एक फील्डमध्ये इन्व्हेस्टमेंट तुमचं एज, तुमचं वय आणि तुमचे पेशन्स आहे. ही इन्व्हेस्टमेंट करा मनापासनं, 100% यशस्वी होणार. आणि जेव्हा जेव्हा मला अपयश येत गेलं तेव्हा तेव्हा मी स्वतःला एवढंच सांगत गेलो, आज जरी मला अपयश आलं तरी जे मी लोकांसाठी करतो, मी जे लोकांना देतोय, लोकांना त्यातनं आनंद मिळतोय, याचा अर्थ कधी ना कधी ते आज नाही तर उद्या मला यश मिळणार, मी यशस्वी होणार. आणि हा मूलमंत्र जपला म्हणूनच मला असं वाटतं की एक चांगले दिवस मला आज बघायला मिळतात.